सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। आंबा व काजू बागायतदारांना शासनाने जी तुटपुंजी मदत जाहीर करून कोकणातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। मुख्यमंत्री यांचे विदर्भ, मराठवाडा आणि तिसरी मुंबई करण्याकडे लक्ष असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राजकीय चष्म्याने बघू नका, असा प्रश्न देखील माजी आमदार बाळ माने यांनी उपस्थित केला। यावेळी माने काय म्हणाले ते पाहूया। माझे सहकारी मित्र आणि या शेतकरी लढ्यामध्ये ज्यांनी हिरीनं नेतृत्व केले ते सुशांत नाईक, त्याचबरोबर देवगडचे आमच्या बागायतदार संघाचे जोगल, त्याचबरोबर सावंत आणि आमचे गावकर आणि आपण उपस्थित पत्रकार बंधूंनो, सर्वप्रथम मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी मी आलोय। कारण एकेकाळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा एकत्र जिल्हा होता महसुली, पण तो 80 सालामध्ये जवळजवळ त्याला आता जवळजवळ 25 वर्ष झाली 2 जिल्हे झाले। आणि त्यामुळं आज जी समस्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबा उत्पादक, काजू उत्पादक शेतकऱ्याचे, मच्छीमारी शेतकरी समस्या आहे ती वेंगुर्ल्यातही आहे, देवगडमध्ये पण आहे, मालवणमध्ये पण आहे आणि सगळ्या किनारपट्टीवरती ती रत्नागिरी, राजापूरपासून दापोली ते मंडणगड ते अगदी पालघरपर्यंत आहे। आणि आंबा आणि काजू हे 2 प्रामुख्यानं आपले फलोद्यान जिल्हा म्हणून असलेले आपले व्यवसाय आहेत। गेली 10 वर्ष साधारणपणे हे व्यवसाय सगळे हळूहळू टप्प्याटप्प्यानं अडचणीत येत आहेत। कारण जी असलेली जमीन होती त्याच्यामध्ये फळबाग लागवडीमध्ये गेल्या 30 वर्षामध्ये जी लागवड झाली आणि 1990 सालापूर्वीची लागवड पारंपरिक आपल्या सगळ्या मंडळींनी केली, त्यामुळे खूप मोठा हापूस आंब्याचा एक ब्रँड आपला रत्नागिरी, देवगड ह्या वेंगुर्ल्याचा तयार झाला होता। आणि 10 वर्षामध्ये सातत्यानं मग ग्लोबल वॉर्मिंगचा विषय असेल, मार्केटमध्ये त्या ठिकाणी मंदीमुळं असलेला तोटा असेल म्हणा, कीटकनाशक किंवा जंतुनाशक जी फवारणीची औषधं आहेत ह्याचे वाढलेले दर असतील, लेबरचे दर असतील, पॅकिंगचे रेट्स असतील, ट्रान्सपोर्टेशन असेल, याच्यामुळे हा संपूर्ण आंबा उत्पादक शेतकरी आज अडचणीत आहे। आणि त्याचा एक उद्रेक म्हणून मला वाटतं गेल्या महिन्यामध्ये ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा नांदगाव तिठेवरती आणि ओरोसमध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याकरता शेतकरी रस्त्यावरती आला आणि ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे। आणि म्हणून मी रत्नागिरी तालुका खरेदी संघाचा आज मी चेअरमन आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पण संचालक होतो, माझे बंधू हेमंतराव माने बाजार समितीमध्ये संचालक आहेत। आणि मूलतः आम्ही गेल्या 80 वर्षामध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा व्यवसाय आमचा स्वतःचाच आहे। आणि त्यामुळे मी एक शेतकरी म्हणून सुद्धा मी या ठिकाणी आलोय की ह्या सगळ्या सिंधुदुर्गातल्या लोकांनी जे एक धैर्य दाखवलं आणि जी हा लढा उभा केला आणि राजू शेट्टी साहेबांनी ह्याला एक चांगल्या प्रकारचा भरभक्कम आधार दिला, जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचा शेतकरी असेल, दुधाचा उत्पादक शेतकरी असेल किंवा अन्य महाराष्ट्रातल्या शेतकरी चळवळीला शेतकरी संघटना म्हणून एक हमी भावाच्या दृष्टीने असेल, या समस्या दृष्टीने राजू शेट्टी साहेबांनी वेळोवेळी लढा दिला। आणि आज ते राजू शेट्टी साहेब आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदतीला मार्गदर्शन आले, तेव्हा त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतोय। आणि म्हणून हा लढा आज मार्च संपून एप्रिल महिना सुरू झालाय, मे पर्यंत हा आंबा सीझन चालेल आणि नंतर मग ह्याची तीव्रता कमी होते। त्यामुळे आम्ही शासनाला जी काही शासनाने या ठिकाणी तुटपुंजी मदत जाहीर केली अत्यंत चुकीची आणि अत्यंत कमी अशा प्रकारची, कोणीतरी अधिकाऱ्यांनी काहीतरी आकडेवारी दिली आणि कोकणातल्या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले। खरं तर मुख्यमंत्री संवेदनशील आहेत असं आपण म्हणतो, पण त्यांचं विशेष करून विदर्भ, मराठवाड्याकडं आणि तिसरी मुंबई करण्यामध्ये जास्त लक्ष आहे। दावोसला जायचं, तिथून औद्योगिक गुंतवणूक आणायची, हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक दाखवायची आणि ती होती असेल, पण त्यातनं निर्माण होणारा रोजगार हा शेकड्यांनी आहे। म्हणजे संख्येनं रोजगाराची निर्मिती कमी होते। 75,000 कोटी रुपयाची जर परकीय गुंतवणूक आली, याची जर तुलना करायची झाली तर रत्नागिरी सिंधुदुर्गात शेतकऱ्यांनी गेल्या 40 वर्षात लावली नवीन लागवड, शेतकऱ्यांनी केलेली गुंतवणूक, शासनाने दिले अनुदान असेल आणि ह्याच्यातनं निर्माण होणारा रोजगार डायरेक्ट इनडायरेक्ट हा खूप मोठ्या प्रमाणात। आणि असं असताना आज बँकांची कर्ज थकलीत, सगळ्या विषयात हा शेतकरी अडचणीत आलेला आहे। आणि म्हणून
जी राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि इथले विविध जे शेतकऱ्यांचे संघ आहेत, आज तुमचा संघ आहे, तुम्ही त्याचं नेतृत्व करताय, तर याच्यामध्ये कुठलंही राजकारण आम्हाला आणायचं नाही. आणि आपण सगळ्यांनाच माझी विनंती आहे, राज्यकर्त्यांपासून सर्वांनाच, की तुम्ही सुद्धा बघताना राजकारणातल्या चष्म्याकडे या ठिकाणी बघू नका. कदाचित आज तुम्ही सत्तेमध्ये, आज आम्ही विरोधी पक्ष म्हणून आहोत, तर विरोधी पक्षाचं हे कामच आहे, ज्या ज्या वेळेला जनतेवरती, शेतकऱ्यांवरती कुणावरही अन्याय होईल तेव्हा ती बाजू मांडणं, तेव्हा त्याचा कोणतेही राजकीय रंग राज्यकर्त्यांनी देऊ नये असं मला वाटतं. आज इथे देवगडला सुद्धा काही दिवसानंतर परत इथे एक मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. हा लढा तीव्र करत रत्नागिरीमध्ये मंडणगड, दापोलीपासून पालघरपर्यंत शेतकऱ्यांच्या बैठक घेऊन जनजागृती करणं हा आमचा ह्या चळवळीमधला एक प्रामुख्याने आता भाग आहे. आणि एक 4 दिवसानंतर, 8 दिवसानंतर पुण्यामध्ये सुद्धा जे औषध निर्माते आहेत, जंतुनाशक, कीटकनाशक, पेस्टिसाइड बनवणारे, यांची मेजर सगळं ऑफिसेस ही पुण्यामध्ये आहेत. त्याचबरोबर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. कोल्हापूर बाजार समितीमध्ये जाणार आहोत. आवश्यकता वाटली तर अहमदाबादलाही जाऊ. कारण आज काय झालंय, आंबा उत्पादक शेतकऱ्याला आपला आंबा काही टक्के हा खाजगी विक्रीला जातो, परंतु जेव्हा हा सीझन आहे, हंगाम आहे, आणि त्यामुळे त्याचं जे एकंदरीत उत्पादन एकत्र जेव्हा येतं तेव्हा हा आंबा मार्केटला सुद्धा पाठवावा लागतो. आणि मार्केटमधले जे आडत करणारे जे दलाल मंडळी आहेत, यांचे सुद्धा आमचे वर्षानुवर्षाचे संबंध आहेत. परवा बैठक जी झाली वाशी मार्केटमध्ये, त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तारे आहेत, यांनी ह्या सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवलं होतं. सर्व लोक आली होती. आम्ही चर्चा ही चांगली झाली, परंतु त्याचे 2-3 विषय महत्वाचे आहेत. ती हापूस आंबा जो आपला आहे, देवगडचा आहे, वेंगुर्ल्याचा आहे, रत्नागिरीचा आमचा आहे, याच्यामध्ये इतर आंबे नुकसानकारक येतात किंवा त्याचा जो ब्रँड असतो, म्हणजे कर्नाटकचा असेल, गुजरातचा असेल, केरळचा असेल, तामिळनाडूचा असेल, आणि तो हापूसच्या नावाने विकला जातो. आणि कळत न कळत आमचं असं म्हणणं होतं की तिथला जो दलाल आहे ह्यानं ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या आंब्याला चांगल्या प्रकारचा भाव जो येतो आहे, म्हणजे आज ग्राहक चांगला भाव द्यायला तयार आहे. कोणत्याही रत्नागिरी किंवा देवगड हापूसला ग्राहकाच्या मनातली इच्छा आहे, परंतु ह्या व्यापारी दलाल यांचं जे साठलोटं होतं आणि त्याच्यामध्ये दर पाडण्याचं काम होतं. आज हनुमान जयंती 2 दिवसापूर्वी झाली. साधारणपणे पूर्वीच्या काळी गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंतीला आंबा सीझन मध्यावर यायचा. अक्षय तृतीयेपासून नंतर हा मे महिन्यापर्यंत आंबा सीझन संपायचा. आता देवगडच्या शेतकऱ्यांनी मला असं सांगितलं की बऱ्यापैकी सीझन तुमचा झालाय, पण जो भाव मिळाला पाहिजे होता तो त्याप्रमाणे आपल्याला मिळालेला नाही. आणि म्हणून प्रामुख्यानं ही जी शेतकऱ्यांची आम्ही चळवळ करतो याच्यात कोणतंही राजकारण नाहीये. आणि त्यामुळं ज्याचं ज्याचं राजकारण असेल त्यांनी आपापल्या घरापुरतं ठेवावं, परंतु शेतकऱ्याची जी व्यथा आहे ही मांडण्याकरता मी सरकारला या ठिकाणी लक्ष वेधण्याकरता साधारणपणे 15 दिवसामध्ये आमचा एक लॉंग मार्च ज्याला आपण म्हणतो तो सिंधुदुर्ग, पालघर पासून सगळा मुंबईमध्ये जाईल. आता तो वर्षा बंगल्यावर न्यायचा, मंत्रालयात न्यायचा की त्याचा तपशील ठरेल. परंतु जर विदर्भातला शेतकरी आंदोलन करतो, पश्चिम महाराष्ट्रात करतो, तेव्हा त्याला झुकतं माफ दिलं जातं सरकारकडनं आणि आम्हाला फक्त कलमाला 225 रुपये दिले जातात. हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आमची शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की आम्ही तुमच्याकडे येण्यापेक्षा तुम्हीच स्वतःहून इथला जो शेतकरी आहे, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, यांना बोलवून एक सकारात्मक चर्चा करून आता तातडीनं उपाययोजना, म्हणजे जी आम्हाला नुकसान भरपाई तुम्ही दिलेली आहे 225 रुपये, ही अत्यंत तुटपुंजी आहे, ती आम्हाला नको आहे, आम्ही ती नाकारतोय. ही कोकणातल्या शेतकऱ्याची चेष्टा आहे. आणि त्यामुळं किमान प्रति झाडाला आंब्याच्या 5,000 रुपये नुकसान भरपाई, त्याच्यात कुठले निकष, त्याची गाडी आहे, घोडा आहे, त्याच्याकडे मोबाईल आहे, 7-12 किती आहे, हे पाहू नका. कारण अनेक ठिकाणी तुम्ही अनेक योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करताय. शक्तीपीठ मार्गाला हजारो कोटी रुपये चालतायत. समृद्धीमध्ये अनेकांची समृद्धी झाली. आमची कोकणची समृद्धी कधी होणार? ठाण्याची समृद्धी झाली समृद्धी मार्गात. आता कदाचित ते शक्तीपीठ मार्गाने आणखीन कोणाची ती सावंतवाडीपासून विदर्भापर्यंत त्यांची समृद्धी होईल. हे द्यायला जर तुमच्याकडे पैसे आहेत तर आमचं साधं सोपं म्हणणं आहे, एकदा OTS ज्याला आपण म्हणतो, 1 टाइम सेटलमेंट सारखी, एकदा आम्हाला नुकसान भरपाई देते. ह्याचा काय फार मोठा आकडा होईल, 5-10 हजार कोटी रुपयाचा आकडा होईल, पण ह्याच्यातून येणारं परकीय चलन, रोजगार एक खूप मोठं अर्थशास्त्र आहे. आणि आम्ही स्वाभिमानी आहोत कोकणातले लोक, त्यामुळे स्वाभिमानाने ही आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, ही खरी तर यातली प्रामुख्यानं मागणी आहे. दुसरा एक मुद्दा प्रकर्षानं मला जाणवतो, तो परवा आम्ही वाशीला गेलेलो असता आम्हाला कळलं, म्हणजे वाशी मार्केटमध्ये सुद्धा काही ठराविक म्हणजे दलाल घेऊन परदेशात पाठवत असतात. मग तो काही गल्फमधला आंबा हा बोटीनं कंटेनरने जातो.
थोडा दूरचा आंबा असेल तो हवाई जहाजानं म्हणजे विमानानं जातो. परंतु मायबाप केंद्र सरकारने याच्यावरती ह्या युद्धाचं सावट आल्यामुळं कंटेनरवाल्यांनी त्यांचे रेट वाढवलेत, शिपरनी शिपिंग म्हणजे व्हेसलवाल्यांनी त्यांचे रेट वाढवलेत आणि त्यामुळे हा आंबा एक्सपोर्ट व्हायला आज दर परवडत नाही. नाही तर अखादी देशामध्ये जे लाखो लोक आहेत भारतीय त्यांना हापूस आंबा पाहिजे आहे, परंतु तो जात नसल्यामुळे केंद्र सरकारला सुद्धा आम्ही विनंती करतोय की दोन गोष्टी आहेत. एक तर आम्हाला पेरिशेबल आंबा आणि हा जगप्रसिद्ध असल्यामुळे याला हे रेट वाढवू नका किंवा व्हायबिलिटी गॅप द्या. जर ज्यांनी कोणी दर वाढवले असेल त्यांना व्हीजीएफ ज्याला आपण म्हणतो मधलं जे नुकसान आहे ते केंद्र सरकारने द्यावं आणि मूळ जो रेट होता वाहतुकीचा किंवा शिपिंगचा हा रेट झाला पाहिजे तो विमानामुळे. कारण का आज दलाल असं सांगतात आम्हाला की एक्सपोर्टर माल आमचा घेत नाही त्यामुळे तुमचा दर पडतो. आता ही सबब आहे. मी तर दलालांना सगळ्यांनाच असं म्हटलं, आमच्या मार्केट कमिटीला सगळ्या बंधू परत माझी विनंती आहे की मुंबईसह MMR रिजन मध्ये एकूण 8 महानगरपालिका आहेत. मुंबई धरून 9 महानगरपालिका, पनवेल पासून वसई विरार पर्यंत, इकडे बदलापूर पासून ते त्या सगळ्या कल्याण, डोंबिवली, भिवंडी पर्यंत, म्हणजे जवळजवळ 5 कोटी लोक, महाराष्ट्रातल्या 13 कोटी लोकांपैकी 5 कोटी लोक एका MMR रिजन मध्ये राहतात. सरकारला सुद्धा आमची विनंती आहे याच्याकरता मार्केटिंगचं एक नेटवर्क पणन विभाग फक्त आहे महाराष्ट्राचा, पण ते काय करतात डायरेक्टर ऑफ पणन एक मार्केटिंग पुण्याला बसतात मस्तपैकी एसी रूम मध्ये. खरं ह्या त्यांचं प्लॅनिंग आहे सरकारने करणं गरजेचं आहे. जसं आज पश्चिम महाराष्ट्रातलं दूध मुंबईच्या कानाकोपऱ्यात गल्लीत सोसायटीपर्यंत जातं, मग आंब्याच्या विक्री करता नुसतेच दलाल राहण्यापेक्षा डायरेक्टर ऑफ मार्केटिंग जे कृषी विभागानं सुद्धा याचं पूर्व प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. ओव्हरऑलच आज शेतकरी बँकांची कर्ज गेली 10 वर्षात पुनर्गठनाचा विषय तसाच प्रलंबित राहिलाय. ज्यांची कॅश क्रेडिट आहेत आंब्याची त्याच्यातही सरकारने काही लक्ष दिले नाहीत. असे सगळे अनेक विषय ह्याच्यामध्ये आहेत. हळूहळू टप्प्याटप्प्याने आम्ही घेतोय आणि त्यामुळं सगळ्यात मोठं म्हणजे चलो मुंबईचा नारा हा आता आमचा आहे. त्यामुळे हा लढा आमचा तीव्र राहणार आहे. माझी सगळ्यांना विनंती राहील जो आंबा उत्पादक शेतकरी जो काजू उत्पादक शेतकरी आहे ह्यांनी ह्या लढ्यामध्ये पक्षविरहित भूमिका घेऊन ह्या लढ्यामध्ये एकत्र यावं अशी आमची या निमित्तानं सगळ्यांना विनंती आहे. डिझेलच्या बाबतीतला सुद्धा आता विषय सुशांतनी सांगितला. खरं तर मत्स्य व्यवसाय मंत्री येत आहेत त्यांनी हा विषय आधीच घ्यायला पाहिजे होता, परंतु आज अडचण आहे. आई जेऊ घालीन आणि बाप भीक मागू देईना. म्हणजे इकडे 142 रुपयाचं डिझेल करायचं ते त्याला परवडत नाही. त्याला सांगायचं तुला 25 रुपये परतावा रिइम्बर्समेंट करू, म्हणजे तरी 140 25 गेले तरी 115 रुपये झाले आणि 91 रुपये आज डिझेल पंपावरती आहे ते त्याला घेऊ द्यायचं नाही. म्हणजे एक प्रकारे कोंडी करायची. मग तो पारंपरिक म्हणजे कोणी जो मच्छीमार हा मच्छीमार, त्या व्यवसायात सुद्धा परकीय चलन आपल्याला मिळतं. त्याच्याही बातम्या येतात कोळंबी निर्यात एवढी झाली आणि तेवढी झाली. मग कोळंबी निर्यात एवढी झाली बक्षीस तुम्ही घेताय, तर आमचा जो कोळंबी पकडणारा मच्छीमार आहे त्याला डिझेल तुम्ही देत नाही. असे अनेक विषय आहेत. त्यामुळे मच्छीमार बांधवांना सुद्धा माझी विनंती राहील की आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हो राजू शेट्टी साहेब येणार आहेत. आम्ही रत्नागिरीमध्ये पण मच्छीमारांची एक बैठक घेणार आहोत आणि इथे सुद्धा देवगडमध्ये सुद्धा मच्छीमारांची एक बैठक घेणार आहोत. तो कार्यक्रम काही ह्या 8-15 दिवसातच सगळा होईल. परत एक मोठा मेळावा होईल. आम्ही रत्नागिरीला पण मेळावा घेतोय. असेच प्रत्येक जिल्ह्यात होतील आणि हे निव्वळ शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्याला जनजागृती करणे आणि त्याला एक पाठबळ देणं ही आमची याच्या मागची भूमिका आहे. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.